गल्लीतल्या नेत्यांपासून ते दिल्लीतल्या नेत्यांना तो आपलं भविष्य सांगायचा. मोठमोठे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी हे त्याचे क्लायंट्स होते. पण आता या भविष्य सांगणाऱ्या बाबाला अटक करण्यात आली आहे. हो, पण का? तर या भोंदूवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. शिवाय या प्रकरणाशी मोठमोठे राजकीय नावं जोडले गेले असल्याने हे प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलंय. नाशिकमधला हा प्रसिद्ध ज्योतिषी म्हणजे कॅप्टन अशोक खरात. या खरातकडे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या व्हिजिट्स असायच्या. मोठमोठे नेते त्याचे भक्त होते. पण पीडित महिलेने तक्रार दिल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून नाशिक पोलिसांकडनं त्याला अटक करण्यात आली आहे. मूळच्या सिन्नर तालुक्यातल्या अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली होती आणि तिथूनच त्याचा सगळा कारभार चालायचा. विशेष म्हणजे या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याही होत्या. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं त्यामुळे हा कॅप्टन याआधीही चर्चेत आला होता. पीडित महिलेने जी तक्रार दाखल केली आहे त्यानुसार अशोक खरात हा लोकांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साधायचा. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकायचा. तक्रार केलेल्या महिलेला त्याने आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिला गुंगीचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इतकंच नाही तर 2022 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार असा सुरू होता असंही या तक्रारीमध्ये नमूद केलंय. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा अशोक खरातकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. या व्हिडिओमध्ये काही मोठे चेहरेही आहेत अशी ही माहिती समोर येते. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जास्तच वाढलंय. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचं नाव आल्याने सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. आपल्या फेसबुकवर चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांचे काही फोटोज आणि व्हिडिओज टाकत त्यांनी चाकणकरांना धारेवर धरलंय. शिवाय याआधी जेव्हा अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले होते तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा लिहून घेतला. शिवाय केसरकर आणि तटकरेंसारखे नेतेही अशोक खरात यांचे भक्त असल्याचा दावा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून केलाय. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधला निवृत्त अधिकारी असून त्याने सुमारे 22 वर्ष सर्व्हिस केली आहे. या काळात त्याने 154 देशांचा दौरा केल्याचंही सांगितलं जातं. त्यानंतर त्याने न्यूमरोलॉजी आणि विश्वशास्त्राचा अभ्यास केला आणि या क्षेत्रात स्वतःला स्थिर केलं. या खरातच्या माध्यमातून मोठमोठे जमीन व्यवहार होत असल्याची माहिती मिळते. सिन्नर, शिर्डी, कोपरगाव इथल्या राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध आहेत. अनेक मोठ्या जमीन प्रकरणात तो मध्यस्थ म्हणून राहायचा. या माध्यमातून त्याने स्वतःचं मोठं साम्राज्यही उभं केलंय. शिर्डीमध्येही त्याने जमीन खरेदी केली आहे. मिरगावमध्ये त्याचा एक बंगलाही आहे ज्याची किंमत कोटी रुपयांची आहे. आता हे बलात्कार प्रकरण बाहेर आल्यानंतर या सगळ्या संपत्तीची चौकशी केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवाय त्याचे आणखीन काय काय कारनामे आता उघड होतात आणि कुठल्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावे येत्या काळात खरातसोबत जोडली जातात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.